भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी चाकणकरांचा राजीनामा होण्याची शक्यता। चाकणकरांचा 2 दिवसात राजीनामा होण्याची शक्यता। खरात प्रकरणी ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार। जे खरात सोबत आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करावी। चाकणकर आणि खरातचे सीडीआर तपासावेत। चाकणकरांची नार्को टेस्ट करणं आवश्यक। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मागणी। भोंदूबाबाला सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? राक्षसश्री महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? दादांच्या बंगल्यावर खरातशी जवळीक असणारे नेते कोण कोण होते? खरात प्रकरणावरून रोहित पवारांचे सवाल। चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या असं पीडितेनं सांगितलं। तंत्रमंत्र अघोरी विद्या गुवाहाटी हा असा प्रवास आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप। खरात विरोधात पहिला गुन्हा शिर्डीत दाखल झाला होता। याबाबत मलाही पूर्वकल्पना होती। विश्वस्त मंडळाला देखील ताब्यात घेऊन चौकशी झाली पाहिजे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी। नाशिक फाइल्स प्रकरणात सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय? वरिष्ठ प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंकडून ट्विट करत सवाल। अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास व्हावा, अतुल लोंढेंची मागणी। मंत्रिमंडळातील 9 मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त। त्यांच्याकडे जाऊन घृणास्पद विधी करायचे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊतांचा आरोप। खरात प्रकरणावरून राऊतांकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। भोंदूबाबा खरात प्रकरणात सर्व काळे धंदे उघड होणार। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य। तपासाची जबाबदारी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुतेंवर सोपवली आहे। तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली सत्य बाहेर येईल, चित्रा वाघ यांचा दावा। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून रुपाली ठोंबरेंचा चाकणकरांवर हल्लाबोल। भोंदूबाबा प्रकरणाला 2 दिवस झाले, चाकणकर मीडियासमोर आल्या नाहीत। रुपाली चाकणकर फरार झाल्याचा ठोंबरेंचा आरोप। राजीनामा देऊन चाकणकरांना सहआरोपी करा, ठोंबरेंची मागणी। पुण्यात गुलाबो गँगचं पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन। आंदोलनकर्त्या महिलांकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता तिवारींच्या नेतृत्वात आंदोलन। आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाचं दर्शन झालं नाही। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ते दर्शन इथे झालंय। भोंदूबाबा खरातबद्दल बोलतानाचा रुपाली चाकणकरांचा जुना व्हिडिओ समोर। भोंदूबाबा खरातचे 100 पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याची धक्कादायक बाब समोर। नाशकात सुरू असलेल्या एसआयटीच्या बैठकीतील सूत्रांची माहिती। नाशकात आयपीएस तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थितीत बैठक। झाडाझडती 2 लॅपटॉप, 8 लाख कॅश आणि पिस्तूल आणि कागदपत्र जप्त। खराची शेकडो प्रकरणं, यात काडी मात्र शंका नाही। अंजली दमानिया यांचं वक्तव्य। अशोक खरातचं प्रकरण खूप मोठं होणार। एक डेटा हार्ड ड्राईव्ह मधून डिलीट करण्यात आलाय, अंजली दमानिया यांचा दावा। दीपक केसरकरांचा देखील भोंदूबाबा अशोक खरात सोबत फोटो। फोटोत भोंदूबाबा खरात, दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर फोटोमध्ये एकत्र। भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयातील फोटो व्हायरल। भोंदूबाबा खरातच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा। चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करा, सचिन खरातांची मागणी। कुरूप विचारांचा भोंदूबाबा सगळ्या नैतिकतेचं चाक रुतवून टाकतो। खासदार अमोल कोल्हे यांची खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकरांवर टीका। मिलिंद नार्वेकरांचा देखील भोंदूबाबा खरात सोबतचा फोटो व्हायरल। नेते अभिनेते भोंदूबाबा खरातचे भक्त असल्याचं उघड। रुपाली चाकणकरांचे भोंदूबाबा अशोक खरात सोबतचे 3 व्हिडिओ समोर। रुपाली चाकणकर खरात सोबत पूजाविधी करत असल्याचा व्हिडिओ। चाकणकरांचा खरात सोबत महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत असल्याचाही व्हिडिओ व्हायरल। रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा। मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, भाजप नेत्या नीता केळकर यांची मागणी। अशा एप्स्टीन बाबांवर इतकी मेहरबानी ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत का? भोंदूबाबा खरात आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या प्रकरणावर
अंजली दमानियांची टीका, तर रुपाली चाकणकरांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, दमानियांची मागणी। दत्ता भरणेंकडून चाकणकरांची पाठराखण होत असल्याचा संगीता तिवारींचा आरोप। दत्ता भरणेंनी चांगले नेते म्हटले होते, दत्ता भरणे चाकणकरांना कशाला क्लीन चिट देतायत, संगीता तिवारींचा सवाल। भोंदूबाबा खरातच्या घरात सापडलेल्या पिस्तूलबाबत तपास सुरू। खरातच्या घरातून एक पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत। खरातकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का याची तपासणी सुरू। एनसीपीचे दोन्ही गटातील नेते भोंदूबाबा खरातच्या संपर्कात होते। चाकणकर, सुनील तटकरे, सरोज अहिरे भोंदूबाबांच्या संपर्कात। जयंत पाटील, निलेश लंके भोंदूबाबा खरातच्या संपर्कात। नेत्यांच्या भोंदूबाबा खरातसोबत वेगवेगळ्या पूजाविधी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र। अविश्वास ठरावावेळी बिर्ला यांनी घेतलेल्या भूमिकेचं पत्रातून अभिनंदन। संसदीय मूल्यांप्रती केलेल्या वर्णनासाठी व्यक्त केली कृतज्ञता। सातारा जिल्हा परिषदेत शंभूराज देसाईंना धक्का। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा। 32 जागांवर संख्याबळ दाखवत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद घेतलं ताब्यात। भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी राजू भोसलेंची नियुक्ती। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया। आरोग्य तपासणी झाल्यानंतर आजच सावंत यांचा डिस्चार्ज होण्याची शक्यता। मनसे पदाधिकारी सरवदे हत्या प्रकरणी आरोपी शालन शिंदे पालिका सभागृहात। आरोपी शालन शिंदे सोलापूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित। कोर्टाच्या परवानगीनंतर नगरसेविका शालन शिंदे सभेला उपस्थित। थकीत बिलांमुळे पाटबंधारे विभागानं कोल्हापुरात पालिकेचा पाणीपुरवठा तोडला। कोल्हापूर पालिकेची अनेक पंपिंग स्टेशनही सील। पालिकेकडून पाटबंधारे विभागाचे तब्बल 166 कोटी थकीत। कोल्हापूर महापालिकेवर नामुष्कीची वेळ। नाशिकमध्ये रेडीमिक्स ट्रकवरून सिमेंट सांडत असल्यानं देवयानी फरांदे आक्रमक। देवयानी फरांदेंनी अडवला रेडीमिक्सचा ट्रक। पालिकेच्या कारभारावर देवयानी फरांदेंकडून तीव्र नाराजी व्यक्त। रत्नागिरीतील जिल्हा परिषद सभापतीची निवड 25 मार्चला होणार। जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व। जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता। विधान परिषदेलाही मवियाला एकच जागा। 8 जागा महायुतीच्या पारड्यात। उद्धव ठाकरे पुन्हा विधानसभेवर जाण्याची शक्यता। मवियामध्ये एका जागेसाठी रस्सीखेच असल्याची माहिती। रायगडच्या महाडमधील चौदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन। यावेळी फडणवीसांसह संजय शिरसाट, आदिती तटकरे, भरत गोगावलेही उपस्थित होते। 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नागपूर मनपाची आज पहिली सर्वसाधारण सभा। सत्ताधारी आणि विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याच्या तयारीत। शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवरून खडाजंगी होण्याची शक्यता। महापालिका सभागृह कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी। ही मागणी सभागृहात मंजूर होते का? सत्ताधारी याबाबत काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता। यवतमाळच्या 47 ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। 4 सरपंच आणि 86 सदस्य पदांकरिता 28 एप्रिल रोजी मतदान होणार। मात्र इतर 82 ग्रामपंचायतींच्या मुख्य निवडणुकांसाठी मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस भरण्यासाठी रिक्षांची मोठी रांग। ऑटो एलपीजी गॅसचे 12 पैकी 10 पंप बंद। 12 दिवसात तब्बल 31 रुपयांनी ऑटो एलपीजी गॅसचे दर वाढले। गडचिरोली जिल्ह्यात डिझेलची कमतरता। 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंप धारकांची डीलर्सकडे डिझेल सप्लायची मागणी। जिल्ह्यात पेट्रोल साठा उपलब्ध, तर डिझेल साठ्याची मोठ्या प्रमाणात कमतरता। धुळे जिल्ह्यात आखाती देशातील युद्धाचा प्लास्टिकच्या कॅरी बॅग्सवर मोठा परिणाम। कॅरी बॅगच्या किमतींमध्ये 25 ते 30% वाढ। टप्प्याटप्प्यानं परिस्थिती सुधारेल, विक्रेत्यांचा आशावाद। सोलापुरात घरगुती गॅससाठी गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा। बंदोबस्तात गॅसचं वितरण सुरू।
कुमठा नाका परिसरात गॅस सिलेंडरसाठी लागली अर्धा किलोमीटरपर्यंत रांग। वाशिम जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या धुमका ते बोराळा या 6 ते 7 किमी रस्त्याची प्रचंड दुरवस्था। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये अवकाळी पावसाचं पाणी साचलंय। नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास। वर्ध्याच्या आलोडीमध्ये रखडलेलं रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन। 2.5 वर्षांपासून रस्त्याचं काम अर्धवट असल्यानं नागरिक त्रस्त। नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाई आणि वाढत्या खर्चामुळे दुधाळ गायींची संख्या लक्षणीय घटली आहे। दूध उत्पादनावर परिणाम झाल्यानं ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका। पिंपरी चिंचवडमधील कृष्णानगरमध्ये 51 फूट उंच भगव्या ध्वजाचं राष्ट्रार्पण। आमदार महेश लांडगेंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार। घरगुती गॅस सिलेंडरसाठी सलग 9व्या दिवशी कोल्हापुरात ग्राहकांच्या रांगा। एजन्सी ऑफिस उघडण्याआधीच नागरिकांची सिलेंडर घेण्यासाठी गर्दी। घरगुती गॅस सिलेंडर घरपोच द्या, जिल्हा प्रशासनाच्या एजन्सी मालकांना सूचना। मुंबईतील अनेक हॉटेल स्टॉलचं शटर डाऊन। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं करी रोड परिसरात हॉटेल स्टॉल बंद। हॉटेलमध्ये देखील गॅस पुरवठा पुरेसा नसल्यानं मोजकेच पदार्थ। ग्राहकांची गैरसोय होत असल्यानं हॉटेल चालकांची माहिती। आखाती देशातील युद्धामुळे सुक्यामेव्याच्या आयातीवर परिणाम। पंढरपूरच्या स्थानिक बाजारात सुक्यामेव्याचे दर 25 ते 50% वाढले। सणासुदीच्या काळात नागरिकांच्या खिशाला कात्री बसण्याची भीती। पुण्यात स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ। सध्या पेट्रोलमध्ये कुठलाही भाववाढ नाही। प्रत्येक लिटर मागे 2 रुपयांनी भाव वाढले। 113 रुपये 77 पैसे स्पीड आणि पॉवर पेट्रोलचे नवीन दर। सोलापुरात साध्या पेट्रोलचे दर स्थिर। स्पीड पेट्रोलच्या दरात 2 रुपयांनी वाढ। सोलापुरातील पेट्रोल पंपांवर साधं पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर। साधं पेट्रोल 104 तर स्पीड पेट्रोल 111 वरून 113 रुपये लिटरवर। रत्नागिरीतही पेट्रोलचे दर वाढले। पेट्रोल पंपातील पॉवरच्या पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशांनी वाढ। HPCL, BPCL आणि इंडियन ऑइल अशा तेल कंपन्यांच्या पॉवर पेट्रोलच्या दरात वाढ। नागपूरच्या ग्रामीण भागात गॅस सिलेंडरसाठी लोकांची गर्दी कायम। कोराडीतील HP गॅस गोडाऊन बाहेर सकाळपासून लोकांची गर्दी। पहाटेपासून लोक घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगेत। ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं अनेक ग्राहक त्रस्त। नाशिकमध्ये LPG नंतर कमर्शियल गॅसचा देखील तुटवडा। वेल्डिंगचं काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ। वेल्डिंग, लोखंड कटिंगसह मोठ्या कंपन्यांचं काम बंद। कमर्शियल गॅस पुरवठा सुरळीत नसल्यानं छोटे कामगार अडचणीत। गॅस तुटवड्यामुळे कोल्हापूर शहरातील 6 शिवभोजन केंद्रांना कुलूप। काही जणांकडे आजचा दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध। उद्यापासून आणखी 2 ते 3 शिवभोजन केंद्र बंद होण्याची शक्यता। 1800 रुपयांचे व्यावसायिक गॅससाठी नांदेडमध्ये 3500 रुपये मोजण्याची वेळ। एजन्सी चालकांकडून गॅसचे दर दुप्पट केल्याची हॉटेल चालकांची माहिती। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाण्यातील अनेक फूड स्टॉल बंद। काही छोट्या व्यावसायिकांकडून इंडक्शन आणि कोळशाच्या शेगडीचा वापर। जळगावात LPG गॅसचा तुटवडा असल्यानं LPG गॅस पंप आठवडाभरापासून बंद। शहरात 4 ते 5 एवढेच गॅस पंप, त्यावरही वेळेवर गॅस मिळत नसल्यानं LPG गॅस वाहनधारकांसमोर मोठी अडचण। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील शेलूदमध्ये गारपीट। केळी पिकांचं मोठं नुकसान। दुपारी आलेल्या गारपिटीमुळे केळीच्या पानांना काळे डाग। रोगराई येऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंग्यात वादळी वाऱ्यानं बाजरी जमीनदोस्त। अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। गारांचा मारा बसल्यानं धान्य दाणे खराब होण्याची शक्यता। जालन्याच्या बदनापूरमधील देवपिंपळी गावात अवकाळीचा तडाखा। डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। टोमॅटोसह द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठीच्या ई पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेला अनपेक्षित प्रतिसाद। अनेक शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित। तांत्रिक अडचणी, व्यवस्थापनातील त्रुटींमुळे प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याची चर्चा। नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं नुकसान। शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील सोनाळा, चाभरा, लिंबगाव परिसरात अवकाळी पाऊस। सोलापुरात अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांना फटका। 3 एकर द्राक्ष बाग भुईसपाट। शेतकऱ्यांचं 50 ते 60 लाखांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। जळगाव जिल्ह्यात अनेक भागात अवकाळीचा फटका। बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। गहू, मका, हरभरा पीक भिजलं। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हळद पिकाचं मोठं नुकसान। हातचं पीक गेल्यानं शेतकरी मोठ्या संकटात। लवकर पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। चिखली तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस। मका, कांद्यासह इतर पिकांचं नुकसान। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नागपूरसह परिसरात सध्या ढगाळ हवामान। तापमानातही घट। विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा। गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं पूर्णपणे जमीनदोस्त। मका, ज्वारी, बाजरी, गहू आणि कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उभं असलेलं मका पीक जमीनदोस्त। मक्याचं कणीस भरण्यापूर्वीच पीक जमिनीवर पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नंदुरबारमध्ये ऐन लग्नसराईत फुलांच्या दरात लक्षणीय वाढ। उन्हाळ्यामुळे उत्पादन घटल्यानं बाजारात फुलांचा तुटवडा। मोगरा, गुलाब, झेंडूला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा।